लाखो शेतकऱ्यांनी भरलेले आहेत। 5 लाख शेतकऱ्यांनी जर हे 33,000 रुपये भरले असतील आणि फक्त 1 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांची प्रक्रिया कुठेतरी पुढे गेलेली आहे, मग 4 लाख शेतकऱ्यांनी जो पैसा भरलाय तो बिना व्याजाचा हे सरकार वापरते का अध्यक्ष महोदय? म्हणजे या बाजूनी सुद्धा मरण आणि त्या बाजूनी सुद्धा मरण, आणि सरकार काय करतं ते शेतकऱ्याचाच पैसा बिना व्याजाचा तिथं वापरते। अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे। गृह विभाग मागणी B5 बाब क्रमांक 32 पान क्रमांक 30। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये कुसडगाव जामखेड तालुका इथं राखीव पोलीस बल गटाचे पोलीस प्रशिक्षण केंद्र हे मंजूर करण्यात आलेले आहे। पहिल्या फेजचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे। आता दुसरा फेज आपल्याला सुरू करावा लागेल। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही वास्तू आहे आणि त्यातून नक्कीच तिथे असणाऱ्या जनतेला मदत होणार आहे। पण त्याच्याचबरोबर बीड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, त्याच्याचबरोबर पुणे जिल्हा असेल, इथं असणाऱ्या लोकांना सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं मदत होणार आहे। त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, कर्जत शहरासाठी आणि जामखेड शहरासाठी आपण अनेक CCTV कॅमेरे मंजूर केले होते, एक सेंट्रलाइज सिस्टम सुद्धा मंजूर केली होती, त्याला सगळ्या मान्यता सुद्धा अध्यक्ष महोदय मिळालेल्या आहेत। पण दुर्दैव असं सरकार बदलल्यानंतर तिथं निधी देण्यात आलेला नाही। त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो की लवकरात लवकर निधी देण्यात यावा, जेणेकरून कर्जत शहरामध्ये आणि जामखेड शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली करण्यासाठी नक्कीच तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला अध्यक्ष महोदय मदत होईल। अध्यक्ष महोदय, खर्डा हे गाव मोठं गाव आहे, त्याच्याचबरोबर मिरजगाव हे मोठं गाव आहे, तिथं आपण पोलीस स्टेशन मंजूर केली होती। पोलीस प्रशासनसुद्धा तिथं मोठ्या प्रमाणात आता आलेलं आहे, पण तिथं बिल्डिंग नाही आहे, राहण्याची व्यवस्था नाही आहे। तर या सरकारला मी विनंती करतो की या पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी मिरजगाव आणि खर्डा इथं असणाऱ्या पोलीस स्टेशनला देण्यात यावा। अध्यक्ष महोदय, महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हा कर्जत जामखेडला मिळत होता। कदाचित त्यावेळेस काही लोक आमच्या जवळ होती, निधी अजितदादा मोठ्या प्रमाणात तिथं देत होते, पण दुर्दैव असं नंतरच्या काळामध्ये अपने झाले पराये, नाही तर कदाचित असं म्हणता येईल अपनों को किया पराया। आणि त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये दुर्दैव असं की निधी येणं कमी झालेलं आहे। पण शेवटी अपने तो अपने होते हैं। त्यामुळे आपल्या अजितदादांना मी विनंती करतो, सर्व गावकीकडे तुम्ही बघत आहात, गावकीकडे बघत असताना जरा भावकीकडे तरी बघावं आणि तिथे माझ्या मतदारसंघामध्ये जो निधी माझ्या विकास कामासाठी, माझ्या तिथं असणाऱ्या लोकांच्या भवितव्यासाठी लागणारे तो तिथं देण्यात यावा। राजकारण बाजूला ठेवू, ज्याला कोणाला भूमिपूजन करायचं त्याला करून द्या, पण अनेक मागण्या माझ्या मतदारसंघातल्या आणि खास करून गृह विभागाच्या आम्ही तिथं मांडलेल्या आहेत, मंजूर सुद्धा आहेत, फक्त निधी तिथं दिला गेला नाही, तो निधी तिथं देण्यात यावा अशी विनंती इथं अध्यक्ष महोदय करतो। ज्ञानराधा मल्टी स्टेट सोसायटी ही बीड जिल्ह्यामध्ये असणारी एक सोसायटी अध्यक्ष महोदय, 4-5 हजार कोटीचा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये आणि खास करून जामखेड तालुक्यामध्ये सुद्धा तिथे असणाऱ्या 6 ते 6.5 हजार लोकांचे 90 कोटीपेक्षा जास्त पैसा तिथं अडकलेला आहे। त्यामुळे सरकारला विनंती करतो त्याच्यामध्ये लक्ष घालून की ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीमधल्या ज्या ठेवी आहेत त्या गरिबाला परत अध्यक्ष महोदय तिथं मिळाव्यात। त्याच्याचबरोबर DG होम लोनसाठी 5,500 जे पोलीस कर्मचारी आहेत 2023 पासून वाढ बघत आहेत की सरकार त्या बाबतीत कधी निर्णय घेत आहे। त्यामुळे या अधिवेशन संपण्यापूर्वी आमच्या DG होमचा लोनचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर अध्यक्ष महोदय तिथं सोडवावा। त्याच्याच अध्यक्ष महोदय, पोलीस प्रशासनामध्ये प्रमोशनचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। 113 बॅच 2015ची PSI ते API 10 वर्षापासून या प्रमोशन रखडलेल्या आहेत। त्यामुळे मी विनंती करतो की लवकरात लवकर प्रमोशनचा जो रखडलेला प्रश्न या महाराष्ट्राचा तो त्याच्यामध्ये सुटावा आणि 1200 ते 1500 कर्मचारी जे प्रशिक्षित वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांचा तो प्रश्न त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय सुटेल। त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय, गेल्या काही वर्षांपूर्वी आपण 45 दिवस सुट्टी आणि त्याच्यामध्ये 20 रजा या पोलिसांना देतो, पण खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं पोलिसांशी बोललात तर तिथं असं कळतं की त्या रजा दिल्या जात नाहीत। त्यामुळे त्या लागू कशा होतील यासाठी सरकारने तिथं लक्ष देण्याची जरूरत आहे। बदलीच्या बाबतीत सुद्धा अध्यक्ष महोदय असं होतं की एक जिल्हा त्यांना सोडतो पण दुसरा जिल्हा त्यांना घेत नाही, आणि ह्या गोष्टी वेळेवर न होण्यामुळे बदल्यांमध्ये सुद्धा 2-2, 3-3 महिन्याचा वेळ त्याच्यामध्ये जातो। त्यामध्ये एक साफसूत्रता येण्यासाठी आपल्याला काय धोरण आणता येईल यासाठी सरकारने अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची जरूरत आहे।
त्याच्याचबरोबर लवकरात लवकर पोलीस भरती कशी होईल ते सुद्धा पावसात होत असताना तिथे असणाऱ्या मुलामुलींची राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने कशी करता येईल यासाठी सुद्धा गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं अध्यक्ष महोदय। त्याच्याचबरोबर जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात असतो त्या पावसात भरती होऊ नये, कारण कोण कसं पळतंय कोण किती पडतंय याच्यामध्ये थोडंसं लक्ष जातं आणि अनेक होतकरू मुलांवर मुलींवर तिथं अन्याय होतो। त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा योग्य असं धोरण करून त्याच्यामध्ये भरती कशी करता येईल आणि भरती करत असताना आता महिला पोलिसांची संख्या आपल्या पोलीस प्रशासनामध्ये कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची संख्या कशी वाढेल याचा सुद्धा अध्यक्ष महोदय विचार व्हावा। अध्यक्ष महोदय, उद्योगच्या बाबतीत बोलत असताना मागणी क्रमांक K7 बाब क्रमांक 186 पान क्रमांक 121 अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये MIDC व्हावी यासाठी मी आंदोलन केले। अनेक वेळा इथं मी विषय मांडले, मला तिथं आश्वासन देण्यात आलं, पण दुर्दैव असं या पवित्र ठिकाणी आश्वासन देऊन सुद्धा ते आश्वासन काय अजून पूर्ण अध्यक्ष महोदय तिथं झालं नाही। त्यात राजकारण झालं, जागा बदलण्यात आली, पण ती जागा अशी दिली तिथं कुणी येणार नाही। अध्यक्ष महोदय, आपल्याला MIDC नावापुरती आणि राजकारणासाठी लागत नाही, तिथं खऱ्या अर्थाने इंडस्ट्री येणं फार महत्त्वाचं आहे। कंपन्या आल्या बाहेर, कंपन्या आल्यानंतर नोकऱ्या मिळतील आणि मग तिथं स्थानिक मुलामुलींना कुठेतरी नोकरी मिळेल। अध्यक्ष महोदय, हा हेतू मनामध्ये ठेवून त्यासाठी मनापासून अध्यक्ष महोदय मी प्रयत्न केले, पण त्याला काही यश आलेलं नाही। त्याच्याबरोबर आदरणीय पवार साहेबांच्या मदतीने अनेक मोठ्या बिझनेसमॅनला अध्यक्ष महोदय तिथं मी भेटलो, त्यांची तयारी होती, पण राजकारणच इतकं मोठ्या प्रमाणात झालं। काही लोक एसीत बसतात आणि फक्त राजकारण करण्यासाठी तिथं कशी MIDC येणार नाही यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या कॉन्टॅक्टचा वापर करतात। तिथं पण काही असे नेते ज्यांचं पोच फार मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आहे। दुर्दैव असं मुख्यमंत्री साहेबांनी त्या व्यक्तीचं ऐकलं आणि जिथे MIDC व्हायला पाहिजे तिथं न होता दुसरीकडे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी MIDC नेली, म्हणून एक सुद्धा कंपनी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी नाही आलं। मी मुख्यमंत्री साहेबांना सांगतोय की जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येऊ शकतात तिथंच ती MIDC व्हावी, तुम्ही भूमिपूजन करण्यासाठी तिथं यावं। अनेक इतर नेते जे आज सत्तेत आहेत त्यांना तिथं बोलवावं, पण जोपर्यंत योग्य ठिकाणी MIDC होत नाही, जिथं खऱ्या अर्थाने कंपन्या येतील तोपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या युवांचा रोजगाराचा प्रश्न अध्यक्ष महोदय तिथं सुटणार नाही। त्यामुळे कोण कुठल्या मानसिकतेत विनंती करते हे सुद्धा सरकारने समजून घेण्याची जरूरत आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्याचबरोबर आत्ताच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला, या राज्यामध्ये पॉवर इलेक्ट्रिसिटी ज्या रेटला आपण कंपन्याला देतोय या देशामध्ये सगळ्यात महागडा रेट आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल। त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात कंपन्या आपल्याकडे न येता दुसऱ्या राज्यात अध्यक्ष महोदय जायला लागलेत। शेतकऱ्याला तर वीज आपल्याला मोफत द्यायचीच आहे, पण त्याच्याचबरोबर इंडस्ट्रीच्या बाबतीत सुद्धा कमी रेटमध्ये आणि इतर आसपासचे राज्य खास करून तमिळनाडू असेल, गुजरात असेल, तेलंगणा असेल त्या राज्यांपेक्षा कमी किमतीत आपल्याला पॉवर ही त्या इंडस्ट्रीला अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी देण्याची जरूरत आहे। त्याच्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर IT इंडस्ट्री कुठं असेल तर हिंजेवाडीला आहे। अध्यक्ष महोदय, तुम्ही एकदा जाऊन बघा हिंजेवाडीला, तिथं गेल्यानंतर अध्यक्ष महोदय चालता सुद्धा येत नाही, गाडी तर जातच नाही। त्याच्याचबरोबर अनेक IT वर्कर्सकडे गाड्या छोट्या असतात, SUV नसतात, महागड्या गाड्या अध्यक्ष महोदय, साध्या छोट्या गाड्या असतात। त्या रस्त्यावर इतके खड्डे झालेत की गाडी सुद्धा त्या खड्ड्यात जाईल का अशी अध्यक्ष महोदय परिस्थिती आहे। तर अख्खं जग तिथे येते, मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे, अनेक इंजिनियर लोकांना तिथं हाताला काम मिळतं। या देशातली 1 नंबरची IT सेंटर होतं अध्यक्ष महोदय, आता 5व्या नंबरला गेलेलं आहे। त्यामुळे कृपा करून या सरकारला विनंती करतो की रोडचा प्रश्न तिथं जो प्रलंबित आहे तर लवकरात लवकर सोडण्यासाठी अध्यक्ष महोदय तिथं प्रयत्न करावा। अध्यक्ष महोदय, ऊर्जा विभाग मागणी क्रमांक K11 बाब क्रमांक 192 पान क्रमांक 124 अध्यक्ष महोदय, या सरकारली चांगली योजना आली सोलार पंपच्या बाबतीत। अध्यक्ष महोदय, 33,000 आपल्याला भरावे लागतात, पण 33,000 किती लोकांनी भरलेत अध्यक्ष महोदय? लाखो शेतकऱ्यांनी भरलेले आहेत। 5 लाख शेतकऱ्यांनी जर हे 33,000 रुपये भरले असतील आणि फक्त 1 लाख शेतकऱ्यांना आत्तापर्यंत त्यांची प्रक्रिया कुठेतरी पुढे गेलेली आहे, मग 4 लाख शेतकऱ्यांनी जो पैसा भरलाय तो बिना व्याजाचा हे सरकार वापरते का अध्यक्ष महोदय? त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर तुम्ही सोलार कनेक्शन कसं देणार, कधी देणार हे सरकारने सांगण्याची जरूरत आहे। काहीतरी टार्गेट घेऊन जावं लागेल, पुढच्या 2 महिन्यात आम्ही देतो म्हणजे देतो। त्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय जाणं असं की सोलारला तुम्ही अप्लाय करा सांगितलंय, पण ज्या लोकांनी नॉर्मल कनेक्शन मागितलेलं आहे त्यांना नॉर्मल कनेक्शन देत नाहीत, म्हणजे या बाजूनी सुद्धा मरण आणि त्या बाजूनी सुद्धा मरण। आणि सरकार काय करतं ते शेतकऱ्याचा पैसा बिना व्याजाचा तिथं वापरते अध्यक्ष महोदय। त्यामुळे त्या बाबतीत सुद्धा लवकरात लवकर निर्णय घेण्याची अध्यक्ष महोदय तिथं जरूरत आहे। त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मी एक मुद्दा मांडला होता, पोल वादळात पडतात पण परत लावण्यासाठी पैसे द्यावे लागतात। अहो 4-4 महिने पोल लागत नाहीत,
तुम्ही नवीन स्कीम आणली तरी पोल पडणारच आहेत आणि मग अशात तुम्ही काहीतरी एक टार्गेट घेऊन जावं लागेल. महिन्यात करणार, 20 दिवसात करणार, 10 दिवसात करणार आणि जर 10 दिवसात ते पोल उभे नाही राहिले तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे हा जो काळा पैसा आहे जे काय तिथं मागणी केली जाते अध्यक्ष महोदय तिथं शेतकऱ्यांना मागणी केली जाणार नाही. अध्यक्ष महोदय, पशुसंवर्धन